मी तुमचा बंधू दिनेश पाडवी. सर्वप्रथम प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. तुम्ही सर्व कसे आहात? आशा करतो देवाच्या कृपेने तुम्ही सर्व बरे असाल. आज आपण उपवासाविषयी बघणार आहोत. देवाला कसा उपवास पसंत आहे, कसा उपवास देवाला आवडतो आणि आपण जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आपण नियमात राहत नाही किंवा आपल्याकडून काय चूक होते, आपला उपवास देवाकडे मान्य का होत नाही, थोडक्यात आपण वचनामधून बघू. यासाठी जुन्या काळात यशिया आणि 58 अध्याय आपल्याला शिकवत आहे. 4 वचन आपल्याला म्हणत आहे, पहा तुमची उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता व दुष्टपणाने ठासाठोसी करिता तुमचे शब्द उदर्व लोके ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीशी उपवास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लवाळीसारखे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखालचा अंगोट पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? देवाचं वचन म्हणत आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही उपास करीता तेव्हा कबड कष्ट करता, तुम्ही आराम करत नाही, देवाशी तुम्ही दूर राहता. उपास आहे म्हणून नुसते जेवण करत नाही आणि परंतु तुम्ही त्या दिवशी अनेक प्रकारची मोठमोठे कामे करता आणि शरीराला कबड कष्ट करीता. पण देवाचं वचन म्हणत आहे, तुमचा उपास कसा असावा? आणि ज्या दिवशी तुम्ही उपास करतात त्या दिवशी तुमचे काम नसलं पाहिजे. तुम्ही फक्त त्या दिवशी देवासाठी स्पेशल वेळ दिला पाहिजे. तुमचा जो वेळ आहे तो देवाला द्या आणि देवासोबत आपले संबंध कसे आहे ते व्यवस्थित जाणा आणि आपल्या मागण्या जे आहे ते देवाकडे तुम्ही सांगा. देव तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या वचनाचा आपण शिकल्याप्रमाणे आपला जो उपास आहे तो उपास देवाला मान्य होईल असा उपास आपण धरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. वचन मत आहे, तुमचा जो उपास आहे तो उपास देवाला मान्य असलेला आणि देवाला आवडणारा असा उपास तुमचा असला पाहिजे. आणि कसा उपास असावा आपला हे देवाचं वचन आपल्याला 58 अध्याय आणि 6 वर्षापासून आपण पुढे आपल्याला शिकवत आहे. ते वचन आहे, दुष्टतेच्या बेड्यास तोडाव्या, जुवाच्या दोरे सोडाव्या, जसले मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपले अन्न भुकेलेस वाटावे, तू रसाला विसरा निराश्रितास आपल्या घरी न्यावे, उघडकीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय? प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणत आहे आपला उपास कसा असावा. उपास म्हणजे हे तर उपासामध्ये म्हटलं आहे, परंतु आपण विश्वासामध्ये जीवन जगण्याचे हेच आहे की आपले शैतानाचे कार्य सर्व तो बंधन तुटले जावे, जे अडकले काम आहे ते पण काम होऊन जावे आणि जे आजार आहे ते पण बरे होऊन जावे. अनेक मोठमोठी बिमारी आजार असेल त्या सर्व आजार आपल्या उपासाने तुटले पाहिजे. आपल्या प्रार्थनेच्या उपासाने सर्व आपले जे काम अडकले असेल ते सर्व झाले पाहिजे. असा उपास देवाला मान्य आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्याला खायला भेटत नाही त्याला जेवण द्यावं, ज्याच्याकडे कपडे नाही त्याला कपडे द्यावे आणि ज्यांना जे ते गरज आहे आपण त्यांना पूर्ण करावी. हा देवाचा नियम आहे आणि हे उपासात आपल्याला असे करायचे आहे. आणि आता माझ्यानुसार मी म्हणायला गेलो तर हे तर जे नियम आहे ते आपण उपासात नसतानाही हे नियम आपण पाळले पाहिजे. कारण देवाचं वचन तर म्हणत आहे की आपला उपास कसा असावा. परंतु आणि देवाचं वचन आपल्याला हेच सांगत आहे की आपण देवाचे नियम पूर्णपणे पाळावे. असा उपास आहे तो देवाला मान्य होणार आहे. आपण जर विचार केला नाही, आपण जर लोकांचा विचार केला नाही किंवा आपण फक्त स्वतःचा बघत स्वार्थी जीवन जगत राहिलो तर काय कामाचं नाही. कारण आपल्या देवावरती विश्वास करणारे लोक म्हणजे एकमेकांना मदत करायची आहे. आपण जर मदत करू शकत असो तर आपल्या समोरच्या गरजू व्यक्तींना आपण मदतगार म्हणून बनलं पाहिजे. आणि ज्या व्यक्तींना गरज आहे आणि त्यांना आपण मदत करू शकत असाल तर आपण मदत करायची आहे. तेव्हाच तर आपल्या विश्वासाचा नियम पूर्ण होईल ना. आणि 8 आणि 9 वर्षांमध्ये म्हणत आहे की अशा प्रकारचे उपास केल्याने परमेश्वर तुमचे धावा ऐकेल, तुम्ही परमेश्वरला हाक माराल, परमेश्वर तुमचं ऐकेल आणि तुम्हाला परमेश्वराचा उज्जेड आहे तो प्रभातीसारखा तुमच्यावर चमकेल आणि परमेश्वराचे कार्य तुमच्यामध्ये दिसू लागेल. हे देवाचं वचन म्हणत आहे. त्यासाठी आपल्याला एवढा नियम पाळायचा आहे, अशा नियमामध्ये राहायचं आहे, असा उपास आपल्याला करायचा आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. आणि असा टाइमपास म्हणून वेळ वाया घालवणारा किंवा देवाला आवडणार नाही असा उपास आपल्याला करायचा नाही. या देवाचं वचन म्हणत आहे. देव करू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.